गरा 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 चला तयार व्हा कुणाची तरी शाळा घ्यायला. कुणाची? बोल तू की डेअर. डेअर माझ्या स्वभावात बसत नाही, पण खरं बोलणं बसतं ना. त्याच्यामुळे देवा शपथ सांगते, जे काही बोलेन ते सगळं खरं बोलेन. तुम्ही खुशाल हवं ते विचारा. हा आय नो माझा टर्न झालाय, पण मी प्लीज विचारू का? प्लीज प्लीज. अरे विचार विचार. हा प्लीज, मला हे बरेच दिवस आनंदीला विचारायचंय, पण थोडं पर्सनल आहे बरं का आनंदी. मग तुम्ही परवानगी असेल तर विचारतो, नाही तर मग कुणीतरी दुसऱ्याने. अरे कॅप्टन कुकला इथे आणताना घेतली होती का माझी परवानगी? आणि अचानक कसली आली औपचारिकता? आणि आपल्यात कधीपासून आलंय हे परवानगी वगैरे? हे बघ गौरी, मैत्री म्हणजे झाडाखाली बसून विसावा घेऊन. आणि विचार ना पटकन, पटकन विचार. तू आणि रुपेश. बाई नको. खेळ आहे अरे हा, आणि तो खेळासारखा खेळला पाहिजे ना. मी निवडलं ना खरं बोलणं, मग मी बोलणार खरं. प्रश्न काही असू देत ना, मी खरं बोलणार आहे. ओके गौरव विचार. तू आणि रुपेश एकत्र असताना तुला असं कधीच वाटलं नाही का ग की हा मुलगा माझ्यासाठी योग्य नाही आहे, किंवा हा मुलगा थोडा आय डोंट नो. नाही अरे, कधीच नाही वाटलं असं. एकतर बिना आई बापाची मुलगी मी, अनाथाश्रमात वाढले, त्या लोकांना आपलं मानून वाढले. आणि पण एक दिवस त्यांनाही सोडावं लागलं ना मला, तेव्हा खूप त्रास झाला. म्हणजे एकदम असं बाहेरचं जग दिसलं ना मला अचानक. की घाबरून गेले होते ना मी, मंजाळले होते पूर्ण. आपलं म्हणावं असं कोणीच नव्हतं ना माझ्यासोबत. आणि त्यावेळी रुपेश आला, आणि त्यांनी मला आपलं कधी मानलं हे मलाही कळलंच नाही. मी अशा अवस्थेत होते ना की त्या अवस्थेत तुम्ही मला कधी बघितलंही नव्हतं. अशा अवस्थेतून बाहेर आले मी, आणि तेव्हा तोच होता माझ्यासाठी एकटाच. आणि अशा अवस्थेत चूक बरोबर ठरवण्याचा आपला हक्क नसतो ना, पर्यायच नसतो आपल्याकडे. पण तरी यार, म्हणजे तू कशी आहेस, तो कसा आहे? बरं झालं मोडलं तुमचं लग्न. त्या घाणेरड्याबरोबर आयुष्य काढावं लागलं असतं तुला. कसा आहे ना तो, काय ते कपडे, काय ती भाषा, नो एटिकेट्स. आनंदी, मट्टन, याक याक. कपड्यांवरून आणि भाषेवरून तुझ्यासारखं पारखायला मी उथळ नाही. ए हॅलो, उथळ काय बोलतेस? जेवणाबद्दल आधीच खूप ऐकलंय मी, आणि स्वीकारलं पण आहे सगळं. पण रुपेश बद्दल मी काहीही ऐकून घेणार नाही आता. का? जे आहे ते आहे ना, खरं आहे ते खरं आहे. एक मिनिट, मी सांगितलं ना रुपेश बद्दल मी आता काहीही ऐकून घेणार नाहीये. एकेकाळी मनापासून प्रेम केलंय मी त्याच्यावर. पण तुला कसं कळणार ना प्रेम म्हणजे काय ते? व्हॉट द फालतूगिरी. हो, फालतूगिरीच आहे. रुपेश कसंही असलं ना तरी परवडलं अगं. काहीही कारण असो, त्याचा स्वार्थीपणा असो, मम्मीचं ऐकणं असो, काही असो, त्यांनी सांगून माझ्याशी लग्न तोडलंय. तुझ्यासारखं नाही, विकीला न सांगता पळून आलीस. त्याच्या मनाचा विचार केलास तू? आनंदी, तू मला नको सांगूस, कळलं ना विकीला. विकीच्या मनाचा विचार केलास का तू परी? का दातखीळ बसली? ऐका ना, जाऊ दे, मिटवा विषय. कशाला? हे बाई गौरवमुळे झाले. काही बोलू नकोस, कळलं ना. माझा प्रश्न जेन्युइन होता. गौरव, आवाज वाढवू नको.
तू मला सांगू नको काय काय करायचं आणि काय नको ते, कळलं ना? इथेच सगळे त्यांना हवं तेच करतायत. आणि एवढं असेल ना, थांब, एवढं असेल ना तर तू जा ना, तुला त्रास होतोय ना, तू जा ना. मी खरंच जाई ना. जा ना मग. कॅप्टन कुक बरोबर भांडणं झाल्यावर जशी गेली होतीस ना पळून, तशी जा. ठीक आहे, एवढा माज ना तुला, जाते मी. जा जा. गौरव, अरे ये भाई, अरे कोणीच समजून घेत नाही इथे, कोणीच समजून घेत. मी बाबाकडे चाललोय, मी येईन की नाही माहित नाही आता. पप्या, डेर. पप्या, गौरव, चहा. मुक्ता, परी, हे बघा, झालं गेलं ते गंगेत मिळालं. उगाच त्या खेळामुळे आपल्या मैत्रीचा खेळखंड पण नको व्हायला असं वाटतं मला. आणि तसंही मी काही चुकीचं बोलले असं वाटत नाही मला. कोणाचंच काही चुकलेलं नाहीये. नाही चुकलंयस, सगळ्यांचं चुकलंय. हा, अरे काय बोलू मी? चुकले म्हणाले तरी पूर, नाही चुकले म्हणाले तरी पूर. अरे हसा ना आधी सारखे, हसा, खेळा, बागडा, भांडा, बागडा, असे असे का बसलात सगळे? हे सगळं ना त्या खेळामुळे होतं आणि त्या साहिलमुळे होतं. कुठे आहे तो साहिल? बोलवा त्याला, चांगली शिक्षा दिली पाहिजे त्याला. साहिल, त्याला सांगा कोणीतरी, चहा तरी पिऊन जा म्हणा, गार होतोय तो. बाई, चहा थंड होतोय, तुम्ही सुद्धा जरा थंड घ्या. शांत व्हा, साहिल नाहीये घरात. गोविंदाच्या गाण्यांचं पुस्तक ठेवून गेलाय. चिट्टी आहे. बघू. का मला वाचता येत नाही? अडाणी आहे मी. घे वाच तूच. का तू अडाणी नाहीयेस ना? वाच ना मग मोठ्याने, सगळ्यांसाठी वाच. परत चालू होणार असेल ना तर चाललोय मी, कळलं ना? हा बाई, सगळ्यांनी जा, चिठ्ठ्या लिहा, पुस्तकात टाका आणि सगळ्यांनी निघून जा. अरे गौरव थांब ना, त्यात काय लिहिलं ते वाचू दे ना तिला. वाचते, थांब. ट्रेजर हंट बना दे बिगड़ी बात. शुरू करो इस खेल को, गाना नंबर 107. बाई काय आहे?
ही कुठली फिल्म आहे? ट्रेजर हंट. ट्रेजर हंट हा एक गेम आहे. ओके, गेम आहे ज्यात आपल्याला क्लूज दिलेले असतात आणि त्या म्हणजे रिडल्स म्हणजे क्लूज म्हणजे आपल्याला कोडी सोडवायची असतात. ओके, कोडी सोडवली की आपल्याला एका पॉइंट पर्यंत ते नेतं आणि तिथे तुमच्यासाठी काहीतरी ठेवलेलं असतं, काहीतरी सापडतं, लाईक अ गिफ्ट. मी पण. मी पण नाही. मी आहे. सापडलं. यार चला ना, विषय एंड ना, मी निघालो, संध्याकाळी भेटू. सापडलं गौरव. फॉर यू. काय लिहिलंय? आजचा तरुण उद्याचा उद्योजक. कोण होता काल? लाडोबा देव पप्याचा हिरो, बाग त्याची लाल. काय बी नाही कळलं. ए बाई टाइम प्लीज. ह्याच्यासाठी लिहिले ना, माझं नाव का आलंय मध्ये? पुढं आहे, हा क्लू आहे, यातनं आपल्याला शोधायचंय. ए मी मगाशीच म्हणालोय ना, मला नाही इंटरेस्ट, मी निघालोय, तुम्ही खेळा ना यार. गौरव, तुझ्यासाठी लिहिलेलं ना ते साहिल? अरे हवं तर ते कोडं सोडून निघून जा ना तू. मला खात्री आहे काहीतरी नक्कीच गमतीदार असणार त्यात. नसल तर नंतर नको खेळायला. एवढं काय. आजचा तरुण उद्याचा उद्योजक. कोण होता काल? काल तू कोण होतास? काय आता कोण होतो मी काल? काल मी तोच होतो जो आज आहे. बाई मग आज कोण आहेस तू? आज मी तोच आहे जो काल होतो. गौरव. गौरव बाळ. 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 खयाली फुलामध्ये बाळ. विठ्ठला, हा कसला खेळ आहे? वेट वेट वेट. आजचा तरुण लाडोबा देव पप्याचा हिरो, बाग त्याची लाल. अरे हेच उत्तर आहे प्रश्नाचं. हा मग माझे हिरो म्हणजे नाना पाटेकर किंवा रजनीकांत. त्या दोघांपैकी कोणीतरी हॉटेलमध्ये बाई ते आले असतील ना, तर फुल रिस्पेक्ट आहे साहिलला माझ्याकडनं. चिठ्ठी आहे ना माझ्यासाठी आहे, तुझ्यासाठी नाही घे. नीट वाचून घे काय लिहिलंय. पप्याचा हिरो, लाडोबा देव, बाग त्याची लाल वगैरे असं काय काय लिहिलंय. बाग त्याची लाल. लाल त्याची लालबाग. हो, आणि मग लाडोबा देव म्हणजे गणपती नाही का? भाई लालबागचा लाडोबा देव, भाई आपला सगळ्यात फेवरेट हिरो, भाई लालबागचा राजा, लालबागच्या राजाचा विजय असो. अरे म्हणजे खयाली फुलामध्ये लालबागचा राजा आहे. भाई लालबागचा राजा मनात आहे. लालबागचा राजा आपल्या घरात सुद्धा आहे, आपल्या खोलीत. एवढा मोठा फोटो आहे त्याचा. हा बाई आहे इकडे. बाई हे काय फोटो. सॉरी बाई, तू मनात असल्यामुळे विसरलो एकदम. हो, आधी दर्शन घेऊया. हो पण चला, दरबारातच आता सापडणार जे काय असेल ते. 1 मिनिट, आपण काय शोधतोय? बाई ते माहिती नाहीये. ते माहित नसतं आपल्याला. हा काय क्लूज असतात, क्लूज वाचायचे आणि त्यातनं आपल्याला कळतं आपल्याला कुठे शोधायचंय. पण काय शोधायचंय हे माहित नसतं, पण काहीतरी सापडतं, लाईक अ गिफ्ट ऑर समथिंग. अगं पण काय शोधायचं हे माहिती नसेल तर कसं शोधणार होतं पण? अत्यंत फडतूस गेम आहे. मी आधीच सांगत होतो तुम्हाला मला खेळायचं नाहीये, पण तुम्हालाच फाजील हट्ट आहे. बाई तुला उत्तर सापडलं ना, आम्ही फोर्स नाही केला. हे बघ, श्रद्धा आणि सबुरी सगळं सापडणार बाई, सगळं सापडणार. काय पप्स, देवावर आणि धर्मावर माझा आधीपासूनच विश्वास नाही. श्रद्धा आणि सबुरी खेळाच्या बाबतीत पाळायची हे मला जमणार नाही. त्यामुळे तुम्ही शोधा आणि काही मिळालं तर मला कळवा. गौरव वेट.
सम सर्टिफिकेट. बघू का मी बघू का माझं नाव लिहिलंय ना त्यावर. मग बघू का मी. अरे किती भाव खातोय सांग ना. अरे एवढे सगळे विचारताय तर सांग ना. बाई सांगा ना, सांग ना पटकन. सांग ना. सर्टिफिकेट आहे. मी जिंकल्याचं सर्टिफिकेट आहे. तुम्ही मला भेटल्यापासून तुम्ही मला फक्त हारतानाच पाहिलंय. तुम्हीच काय, मी स्वतःला सुद्धा गेले कित्येक वर्ष हारतानाच पाहिलंय. मी कधी जिंकलो होतो हे विसरूनच गेलो होतो. मी माझं पहिलं सर्टिफिकेट. वक्तृत्व स्पर्धेत पहिला आलो होतो मी. म्हणजे काय? एलोक्युशन. त्यानंतर इतकी वर्ष हारतच आलो, त्यामुळे मी कधी जिंकू शकतो हे विसरूनच गेलो होतो मी. आज परत आठवण झाली यार. मी आजही मी यशस्वी झालोय आणि उद्याही नक्कीच होणार. यू कॅन डू इट. येस, मे बी आय कॅन डू इट. थँक यू साहिलजी फॉर. साहिलला कसं काय मिळालं ना पण सर्टिफिकेट. ज्या व्यक्तीला तुमच्या घराच्या किल्ल्या मिळू शकतात तुम्ही न देता, त्या व्यक्तीसाठी हे बायात का खेळ आहे ब्रो. आय नो. हे सतत मी आता माझ्या नजरेसमोर ठेवणार आहे. आठवण राहील, मी जिंकू शकतो. व्यवस्थित ठेवतो माझ्या लाडक्या फोल्डर मध्ये. माय गॉड, नॉट बॅड. हा मजेदार आहे हा खेळ. पुढचा क्लू मिळालाय मला. काय काय फॉर मुक्ता. अरे यार इंटरेस्टिंग आहे पण काहीच कळत नाहीये. परत वाचू का. मुक्तासाठी आहे हे कळलंय आपल्याला. ओके. फॉर मुक्ता. तू मला बघतेस तेव्हा तू तुला दिसतेस. तू मला बघतेस तेव्हा तू तुला दिसतेस. स्माइल प्लीज म्हणालो की फिदी फिदी हसतेस. स्माइल प्लीज. फोटोग्राफर. वा वा. पण फोटोग्राफर कडे बघितल्यावर तिला तीच कशी दिसेल. एक मिनिट, दिसू शकते बाई. फोटोग्राफर सेल्फी घेत असेल तर. पॉइंट आहे. ए सेल्फी फोटोग्राफर या घरात एकच आहे, परी. म्हणजे त्याने परीमध्ये काहीतरी लपवलंय. तो फालतूगिरी. नाही पण परी फोटो काढताना चीज म्हणते, स्माइल प्लीज नाही. हो ना राव. स्माइल प्लीज कोण म्हणतं आपल्यापैकी. स्माइल प्लीज. बघू जरा. हे. तू मला बघते तेव्हा तू तुला दिसते. म्हणजे स्माइल प्लीज म्हणाली की फिदी फिदी हसते. हे मी कुठेतरी मी पण म्हणजे तू तुला दिसते म्हणजे आरसा. आणि स्माइल प्लीज म्हणजे
आरसा. मीच कसं विसरले